जय हिंद न्यूज, जनतेच्या हितासाठी निर्भीड पत्रकारिता। कुपवाडहून प्रस्थान होणाऱ्या रोहिदास मामाज आयोजित श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज दिंडी सोहळ्याचा आज सकाळी 8 वाजता शुभारंभ झाला। यावेळी कुपवाड MIDC पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आनंदराव घाडगे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, राष्ट्रवादी कुपवाड शहराध्यक्ष दादासो कोळेकर हे उपस्थित होते। आज कुपवाड ते पंढरपूर आषाढी वारीसाठी जाणारे या पायदिंडीचे 15वे वर्ष सुरू झाले। कुपवाड येथून शेकडो भाविक वारकऱ्यांची पायदिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे। टाळ मृदुंगांचा गजर आणि माऊलींच्या नामाच्या जयघोषात निघालेल्या या दिंडीमुळे कुपवाड आणि परिसरातील वातावरण पूर्णपणे भक्तिमय बनले आहे। आषाढी वारीच्या परंपरेनुसार कुपवाडमधून दरवर्षीप्रमाणे यंदाही विठ्ठल नामाचा गजर करत शेकडो वारकरी व भाविक पंढरपूरच्या दिशेने पायी चालत निघाले आहेत। या दिंडी सोहळ्यात महिला, पुरुष आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले असून सर्वांच्या चेहऱ्यावर विठ्ठल भेटीची ओढ स्पष्ट दिसत होती। दिंडीमधील सर्व वारकरी पारंपरिक पद्धतीने विठू नामाचा गजर करीत भजने, अभंग आणि हरिनामाचा जप करत पुढे जात आहेत। श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष तानाजी ईश्वर वनकडे, माजी शिक्षण मंडळ सभापती हे असून अतिशय चांगल्या पद्धतीचे नियोजन केले आहे। यामध्ये विणेकरी हनुमंत जयराम वनकडे हे आहेत, भजन सेवा हनुमंत गणपती वनकडे, भीमा पांडुरंग वनकडे, दीपक अण्णाप्पा नाईक, ज्ञानेश्वर तातोबा स्वाडे, महादेव धोंडीराम वनकडे हे आहेत, पताका वाहक वसंत दशरथ वनकडे, जयपाल मारुती वनकडे, विठ्ठल यंकाप्पा संकपाळ हे आहेत। दिंडीचे स्वयंसेवक अभिजित रायमाने, प्रतीक अतुल, श्रेयस मंगसुळे, गजानन राठोड, रोहित सकरे, नवनाथ हे आहेत। पाटील लक्ष आहे, चला काय काय जोडला।